हाय फ्रेंड्स, तर चला आज आपण अंडा भजी बनवणार आहोत. तर अंडे उकडण्यासाठी ठेवलेले आहेत. तोपर्यंत आपण भज्यासाठी पीठ मळून घेऊया. त्यासाठी बघा, बारीक चिरलेली कोथिंबीर, कांदा, लसूण आणि 5 ते 6 मिरच्या आणि 1.5 वाटी बेसन पीठ. तर चला आपण सर्वात पहिले मिरची आणि लसूण कोथिंबीर बारीक करून घेऊया. थोडेसे नमक आणि जिरा पण टाकून घेऊया याच्यामध्ये. थोडीशी तर चला हे एकदम बारीक करून घेऊया आपण. तर बघा, मिरची बारीक झालेली आहे. चला तर मग या पिठामध्ये कोथिंबीर, कांदा आणि बारीक केलेली मिरची टाकून घेऊया. थोडीशी हळद टाकून घेऊया. आणि मिरची बारीक करत असताना आपण नमक टाकल्यामुळे आता थोडंच टाकायचं आहे आपल्याला. थोडासा खाण्याचा सोडा टाकून घेऊया. चला तर मग थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ घट्टसर मळून घेऊया. तर बघा, साधारणपणे असे मळून घ्या. चला तर मग अंडी चांगल्या प्रकारे शिजलेली आहेत. तर आपण हे सोलून कापून घेऊया. अंडे सोलून होईपर्यंत आपण तेल गरम करून घेऊया. तर बघा, मी अंडे चिरून घेतलेले आहेत. तुम्हाला हवे त्या आकाराचे तुम्ही अंडे कापून घेऊ शकता. बघा, तेल पण गरम झालेले आहे. अंड्याचे सर्व पीस आपण या बेसन पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि त्यानंतर बारीक गॅसवरती तळून घेणार आहोत. चला एक एक करून आपण सर्व अंडे तेलामध्ये सोडून घेऊया. एकदम बारीक गॅसवरती आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत, म्हणजे खमंग तळले जाते. बघा, तुम्ही अशा प्रकारे एकदा अंडा भजी नक्की ट्राय करा. खूप छान, खायला टेस्टी होतात. चला तर मग अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपी पाहायच्या असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.